नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जिल्हा परिषद भंडारा आरोग्य शोक 40% व आरोग्य सेविका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भामध्ये महत्त्वाची प्रेस नोट आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला होणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भंडारा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भामध्ये महत्त्वाची प्रेस नोट। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ही प्रेस नोट आहे। तर या संदर्भामध्ये काय माहिती दिली ते पहा। जिल्हा परिषद भंडारा पहा, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, जिल्हा परिषद भंडारा पदभरती 2023 अंतर्गत आरोग्य सेविका, त्याच्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 40% या संवर्गाचे निकाल जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ पहा, या ठिकाणी संकेतस्थळ शोध जिल्हा परिषद भंडारा ZP.org वर या ठिकाणी पहा दिनांक 17 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने आरोग्य सेविका महिला संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराचे दस्तऐवज तपासणी दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता पहा कधी होणार आहे, तर सकाळी 10 वाजता 26 जुलै रोजी या ठिकाणी होणार आहे। तर पहा कोणाची, त्या अनुषंगाने आरोग्य सेविका पहा महिला आरोग्य सेविका संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराचे दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता 10 ते 12 आणि दुपारी 12 ते 2, त्याच्यानंतर दुपारी 2 ते 4 व दुपारी 4 ते 6 अशा 6 ते 4 अशा या सत्रामध्ये या ठिकाणी होणार आहेत। पहा असे 4 सत्रामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तसेच आरोग्य सेवक पुरुष, आता पहा आरोग्य सेवक पुरुष या संवर्गात गुणवत्तेनुसार पात्रधारक करीत असलेल्या उमेदवाराचे दस्तऐवज तपासणी 29 जुलै म्हणजे आरोग्य सेविकेची तपासणी कधी आहे, 26 जुलै आणि आरोग्य सेवक पुरुष 40%ची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे, तर 29 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते म्हणजे टायमिंग तोच आहे। त्या संदर्भामध्ये या ठिकाणी 3 सत्रामध्ये होणार आहे। त्याबाबतची नोटीस उमेदवाराने आवेदनपत्रात नमूद केलेल्या ईमेलवर पाठविण्यात येत आहे। म्हणजे तुमच्या ईमेलवर ही नोटिफिकेशनसुद्धा आलेले जे विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत त्यांच्यासाठी, ठीक आहे। त्याकरिता उमेदवारांनी त्याचे आवेदनपत्र नमूद केलेले ईमेल नियमित तपासले जावे, पाठविण्यात आलेल्या नोटीस प्रिंट काढून घ्यावी व त्यानुसार नमूद केल्याप्रमाणे दस्तऐवज तपासणीकरिता उपस्थित राहावे। दस्तऐवज पडताळणीचे ठिकाण जिल्हा परिषद भंडारा सभागृह पहा, जिल्हा परिषद भंडारा सभागृह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या सहीनिशी हे प्रेस या ठिकाणी निघलेले आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता हे कधी आहे, तर हे आरोग्य सेविकेचं पहा 26 जुलै रोजी आणि आरोग्य सेवक पुरुष 40% 29 जुलै रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी असणार आहे। तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची प्रेस नोट या ठिकाणी जिल्हा परिषद भंडाराच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट काय सोबत न्यायचे, तर मित्रांनो आरोग्य सेवक पुरुष 40%साठी या ठिकाणी तुम्हाला काय न्यायचं, तर 10वीची सनद, 10वीची मार्क मेमो, 12वीची सनद, 12वीची मार्क मेमो। जर तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म टाकला ती कास्ट तुमच्याकडे, त्याचे एक सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल न्यायचे, ती कास्ट तुम्हाला घेऊन जायचे। त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचे। त्याच्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर ग्रॅज्युएशन घेऊन जा। जर तुम्ही एखाद्या कॅम्प्युटरचा डिप्लोमा म्हणजे जसे की MSIT टाकला असेल, CCC टाकले असेल, ते कॅम्प्युटरचं म्हणजे फॉर्म भरती वेळेस जेवढी तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी फॉर्म भरताना जी शैक्षणिक पात्रता ती दिली, तर ते संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचे। त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट नॉन क्रिमिलियरमधून फॉर्म भरला असेल, तुमच्याकडे रेग्युलर नॉन क्रिमिलियर, जुनं नॉन क्रिमिलियर आणि नवीन नॉन क्रिमिलियर असे दोहीसुद्धा नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जर दोही जर नसतील तर फॉर्म भरते वेळेस जे काही नॉन क्रिमिलियर तुमच्याजवळ होतं ते नॉन क्रिमिलियर असलं तरी चालेल, ठीक आहे। त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात असताना तुमच्याकडे फॉर्म असेल किंवा नसेल, फॉर्म जरी नसला तरीसुद्धा त्याला काही प्रॉब्लेम नाही, असेल तर फॉर्म घेऊन जा, नसेल तर फॉर्म नाही घेतला तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालतो। परंतु जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले हे डॉक्युमेंट ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आरोग्य सेविकेसाठी जे तुमची शैक्षणिक पात्रता असेल ते संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे घेऊन जायचे। त्याच्यानंतर तुमच्या नावामध्ये चेंज झाला असेल, लग्नाच्या नंतरचं नाव किंवा लग्नाच्या अगोदरचं नाव यामध्ये काही चेंज झाला असेल तर तशा स्वरूपामध्ये तशी महत्त्वाची जे काही डॉक्युमेंट्स असतात नावासंदर्भामध्ये बदल
बदल झालेले किंवा लग्नाच्या अगोदरचं नाव काय होतं, लग्नाच्या नंतरचं नाव काय होतं, फॉर्मवर तुम्ही काय नाव टाकलं याचं व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेशन करा आणि त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत। विशेष करून ज्या मुलीचे लग्न झाले तर त्या मुलींनी आपल्या पतीचं नाव फॉर्म भरते वेळेस पतीचं नाव दिलं की वडिलाचं नाव दिलं, म्हणजे पतीकडले नावाचा प्रूफ आणि वडिलाकडल्या नावाचा प्रूफ दोन्हीसुद्धा प्रूफ सोबत घेऊन जायचे आहे। त्यामुळे तुम्हाला काय होईल तर जे तुम्हाला मागितलं किंवा फॉर्म भरते वेळेस जे तुम्ही माहिती दिली ती माहिती तुमच्याकडे आवश्यक आणि उपलब्ध असणे हे गरजेचं असणार आहे। तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत। तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।